आपण आहोत ओतूर येथे. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे या विभागातले नेते विश्वास इसकांडे. विश्वास इसकांडे यांनी नुकत्याच काही दिवसापूर्वी काही अशा चर्चेतून काही पैंजा लागल्या होत्या आणि त्या पैंजांमधून एक चर्चा निष्पन्न झाली. त्या चर्चेतूनच नंतर ती चर्चा नंतर समाप्तही झाली. लोकसभा निवडणूक झाली, सगळ्या चर्चा संपल्या. मात्र काही दिवसापूर्वी 1-2 दिवसात एवढ्या एक बाईट आली आणि त्या बाईटवर आत्ता विश्वास इसकांडे काय म्हणतात बघूया. नमस्कार सर. आत्ताच आता पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकानंतर दोन्ही माजी खासदारांबद्दल जे जुन्नर तालुक्यातून किंवा माझ्या मतदारसंघामधून वेगवेगळी मतं मांडली जात होती की कोणत्या खासदाराला किती लीड येईल. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा नव्हे तर शिवसेनेचा जुन्नर तालुक्याचा उपतालुका प्रमुख आहे आणि पूर्ण जबाबदारीने बोलतो की मी माझ्या महाविकास आघाडीचं म्हणजेच डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं प्रामाणिकपणे काम केलं. मीच नव्हे तर आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी विशेषतः खूप तळमळीने साहेबांचं काम केलं. साहेब त्याचं जुन्नर तालुक्यात असणारं लीड हे त्याचं प्रत्यक्षदर्शनी दाखवलेलं आहे. त्यात काय मी वागवं नाही. तर मी आता ह्या संदर्भाचं कोण येणार कोण नाही येणार याच्या विविध चर्चा चालल्या असताना माझी चर्चा चालू होती. आमचे माजीच मित्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बबनराव तांबे यांच्याबरोबर ते म्हणायचे आढळराव येणार, मी म्हणायचा आढळराव पाटील साहेब येणार, मी म्हणायचं डॉक्टर अमोल कोल्हे साहेब येणार. अशी आमची चर्चा चालली होती. याच्याची पैंज चालली होती पण त्याच्या काही पैंजा लागलेल्या नव्हत्या. ही चर्चा चालली होती आणि ही चर्चा चालत असताना मी पूर्ण जबाबदारीने बोलतो. मी एका पक्षाचा उपतालुका प्रमुख आहे. मी मध्यंतरी एक बाईट ऐकली, ते माझा सहकारी मित्रच होता की आमची अपयश लागली आणि मी 5 लाख रुपयाचे भाऊ इसकांडे म्हणजे मी उपतालुका प्रमुख यांना मी दिले आणि मी ती पैंज जिंकलो. मी म्हणजे माझा मित्र ईश्वर गायकर यांनी अशी मध्यंतरी कुठल्या तरी चॅनलला बाईट दिली. ते मला लोकांनी सांगितलं. मला जनतेसमोर हे सत्य मांडायलाच पाहिजे म्हणून मी अशी इथं बाईट देण्यासाठी ह्या चॅनलकडं आलो आहे. तर हे सत्य असं आहे की अशी कुठली पैंज लागली नव्हती आणि ईश्वर गायकरनी कुठलेही 5 लाख रुपये पैंजीसाठी लावले नव्हते. हे नितांत दादांत खोटं आहे आणि हे त्यांनी आम्हाला प्रूव्ह करून दाखवा का मी 5 लाख रुपये म्हणजे तो असं सांगत होता की बबनराव तांबे हे माझे नातेवाईक आहेत, माझे पाहुणे आहेत म्हणून मी स्वतः जाऊन पैंज लावू शकत नव्हतो म्हणून त्याचा मित्र म्हणजे मी तो उपतालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब गटाचा यांच्या नावावर पैंज लावली. अशी कुठलीही पैंज लावली नाही आणि असं कुठलेही ईश्वर गायकरनी 5 लाख रुपये दिले नाही. ते नितांत खोटं बोलतो आणि जर दिले असेल तर त्यांनी माझ्या समोर येऊन चॅनलसमोर बाईट द्यावी आणि आमचं दोघांचंही कुलदैवत कुलस्वामी आमचं कोर्टांचा खंडोबा याच्यावर हात ठेवावा आणि सत्य जनतेसमोर सांगावं. उगाच मोठेपणासाठी धादांत खोटं मांडायचं, उगाच मोठेपणासाठी मिरवायचं. तो जरी माझा मित्र असेल तरीही हे मला मान्य होणार नाही. कारण का याच्यामुळं आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचे विपरीत परिणाम होतील. लोक ह्या पैंजा लागतील. ह्या गोष्टींकडं आमचे कार्यकर्ते, मी तळागाळातला कार्यकर्ता आहे, मी पक्षाने दिल्या आदेशावर पालन करणारा कार्यकर्ता आहे. मी माझा नेता ओतूरगावचा संभाजी तांब्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. म्हणून मला ते जनतेसमोर असं मांडावं वाटलं की लोक असं काही नसताना वेगवेगळी नावं घेतात. अर्थात त्याला माझं नाव घेण्यात खूप मोठेपणा वाटला असेल. हा त्याचा मोठेपणा आहे, तो माझा मित्र आहे. परंतु पुन्हा एकदा सांगतो त्याचा याच्याशी कुठलाही संबंध नाही. त्यांनी 1 रुपया दिलेला नाही. आमची कुठलीही पैंज लागलेली नव्हती. आमची वैचारिक पातळीवर चर्चा चालली होती पण पैंजीचा याच्याशी कुठलाही संबंध नाही. परंतु स्वतःच्या मोठेपणासाठी स्वतःचं बारबल्य दाखवण्यासाठी त्यांनी एका चॅनलवर ही बाईट दिली आणि ती माझ्यापर्यंत आली. आणि त्याच्यात हे पण ऐकलं त्यांनी पैंज लावली का सतीश येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यात जर महाविकास आघाडीने सत्यशील दादाला जर तिकीट दिलं तर सत्यशील दादाच येणार आणि त्यांनी 1 लाख रुपयाची लावली. तू इथं 5 लाखाची लावू शकत नाही आणि तिथं 1 लाखाची लावू शकतो का?
म्हणजे सत्यशील दादाची किंमत काय 1 लाख आहे का? मला ते पण त्याला सांगायचं आहे. अशा ताई आली तो त्याचा वैयक्तिक आहे, तो त्याचा पक्षाचा आहे, मी माझ्या पक्षाची निष्ठावंत आहे. माझ्या साहेबांनी मातोश्रीवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचे नेते संभाजी शेठ तांबे असतील, माऊली शेठ खंडागळे असतील, यांच्या आदेशानुसार चालणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. आणि महाविकास आघाडी जो उमेदवार देईन, जो कोणत्याही याचा असो, आम्ही त्याचं तळमळीने काम करणार. हे उपतालुका प्रमुख म्हणून मी पूर्ण जबाबदारीने बोलत आहे. म्हणून ईश्वर गायकरनी सत्यशील दादाला तिकीट मिळावं म्हणून 1 लाख रुपये देणार, आमकं करणार. आता टोमॅटोचे पैसे झाले असतील कदाचित, मला माहीत नाही, तर तो करू शकतो. पण करू नको. खरोखर तू पैसे दिले असतील, पुन्हा एकदा सांगतो, खरोखर पैसे दिले असतील, लावले असतील, त्याला हिंमत लागते. असं काहीतरी खोटं बोलून जनतेची दिशाभूल करू नकोस. याच्यामुळं आमच्या चारित्र्यावर किंवा आमच्यावर त्याचा परिणाम होतो आणि ते आम्हाला सहन होणार नाही. म्हणून जनतेसमोर हे सत्य मांडणे हे गरजेचं होतं, म्हणून मी ही बाईट देत आहे. इस्कंडे साहेब, तुम्ही म्हणालात की ईश्वर गायकर ह्या व्यक्तीने कुठल्या तरी हेतुपुरस्सर ते 5 लाख दिले किंवा 5 लाखाची पैंज लावण्यासाठी तुम्हाला पुढं केलं, पण त्याची कल्पना तुम्हाला दिली होती का? अजिबात नाही. हे मला मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी त्यांनी काही ती बाईट दिली कुठल्याच्या वाहिनीला, चॅनलला, त्यावेळेस मला कळलं. याची मला बिलकुल कल्पना आहे. तो माझा मित्र आहे, पण कुठलीही कल्पना न देता त्यांनी तिथे बाईट देताना सांगितलं की मी माझा मित्र भाऊ इस्कांडे उपतालुका प्रमुख यांच्या नावावरती लावली. असा कुठलाही मला कल्पना नाही, असं कुठेही ठरलं नाही. आणि मलाच शॉक बसला का असं काही नसताना मोठ्यापणासाठी स्वतःच्या का मी ही पैन लावली होती, मग खासदारांना कळावं का मी तुमच्यासाठी 5 लाखाची पैन लागली होती, म्हणजे अमोल कोल्हे साहेबांपर्यंत तो मेसेज जावा, म्हणून त्याची कदाचित ही तळमळ असावी. म्हणजे त्यांची ही फक्त दादांत खोटेपणाची एक केविलवाना प्रयत्न म्हणता येईल. पण तुमच्या मैत्रीमध्ये याच्यात कुठं काय अंतर येणार आहे का, किंवा मैत्रीमध्ये त्यांनी घेतलेला गैरफायदा आहे असं वाटतं का तुम्हाला, की हा राजकीय काही स्टंट असू शकतो, त्या मागं काही कोणती एखादी वेगळी व्यक्ती आहे का? आता तर मला असं वाटतं का मी एकदम पूर्ण जबाबदारीने बोलतो की ईश्वर गायकरचं आता राजकीय म्हणलं तर आता त्याला तो मला त्याचा स्वभाव थोडासा माहिती आहे की बा तालुक्यातल्या नेत्यांवर आपला प्रभाव पडावा म्हणून मोठमोठ्या वल्गना करणं हे त्याचा स्वभाव आहे. कदाचित त्याला असं वाटत असेल का बाबा यांचं नाव सांगून मी 5 लाख रुपयाची मीच बहीण लावली, त्यांनी लावली, त्याच्यामुळे त्याचा उपयोग अमोल कोल्हे साहेबांनी घेतील का अरे माझ्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी लावली, भविष्यात त्याचा कुठं आता तर त्यांनी कुठे ग्रामपंचायत लढवली की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. तो माझा मित्र एक शेती म्हणून मी त्याचा आदर्श मित्र आहे माझा. परंतु आता त्याचं मागं चाललं होतं, त्याच्या वडिलांना तिकीट पाहिजे होतं कृषी उत्पन्न बाजार समिती, ते मिळालं नाही. ते गोष्टींमुळे कदाचित त्याचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी दिली असेल. ईश्वर गायकर यांची काही दिवसापूर्वी एक बातमी प्रसारित होत होती आणि त्यांचं तालुक्यामध्ये नाव झालं, नव्हे तर जिल्ह्यात महाराष्ट्रात नाव झालं की ईश्वर गायकर या प्रगतशील शेतकऱ्याने कष्ट करून अमुक 1 कोटी रुपये कमवले. खरं खोटं जे जनतेला माहिती किंवा त्याला माहिती, परंतु त्याच्याकडं पैसे आहेत आणि भाऊ इस्कांडेकडं 5 लाख रुपये नाहीत की काय, असं काही त्यांचं दाखवण्याचा प्रयत्न आहे काय? 100% समाजाला हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे की माझ्याकडे खूप पैसे आहेत यांच्या आणि दुसऱ्याला कमी लेखणं, यांचा हा पैसे देऊ शकत नाही, मीच पैन लावली, मीच असं. सध्या तर काय मला तर वाटतं त्याचा तो वावरणं याच्यातून ते स्पष्ट होतं. एका सामान्य शेतकऱ्यांनी असं आपल्या सहकार्याशी वागणं, याला एक तुमच्याकडून काय संदेश, की एका मैत्रीपूर्ण नात्यामध्ये कुठंतरी बाधा येणार आहे या सगळ्यातून, तर तुम्ही काय संदेश द्याल आमच्या TVS न्यूज? तर नाही, मला असं वाटतं की तुमचं इतकं स्वच्छ सूर्यप्रकाशा इतकं मैत्रीचं नातं असताना तुम्ही त्यांना कुठलीही कल्पना न देता अशी खोटी बाईट, सगळ्यात महत्त्वाचं खोटं कशासाठी हा मोठेपणा पाहिजे. आपण लावलीच नाही, आपण पैसे दिलेच नाही, दिले असते ना तर मी समोर बाईट त्या शेजारी बसून आम्हाला दोघांना त्याला देवाच्या मंदिरात नेऊन हात ठेवायला लावायचा. तर त्यांनी जर मान्य केलं तर तुमच्या वाणी जबाबदारीने बोलता तर मी त्याची माफी मागायला तयार. परंतु मला असं वाटतं की असं खोटं आणि मोठेपणा कशासाठी करायचं, मला हे जनतेचं समोर मांडणं क्रमप्राप्त वाटतं. कारण का मी एका जबाबदार पक्षाचा जबाबदार उपतालुका प्रमुख आहे. मला लोकांनी ज्यावेळेस असं विचारलं की अरे ईश्वरनी तुला पैसे दिले ते का पैन लावली का, त्यामुळे खूप वाईट वाटलं. तर जनतेसमोर हे मांडणं गरजेचं असल्यामुळं हे माझ्या काय म्हणतात त्याला की शिवसैनिक असा असतो की त्याला खोटे सहन होत नाही. कुठलाही असो, मीच नाही, कुठलाही शिवसैनिक असतो त्याच्या रक्तात भिनलेला असतो, त्याला खोटे सहन होत नाही, म्हणून मी बाईट होते.
बघूया आपण आता विश्वास इस्कांडे आणि ईश्वर गायकर ह्या दोन मित्रांमध्ये जो तात्विक काही संघर्ष झाला किंवा गैरसमज झाले ते आपल्याला कसे टाळता येतील आणि दोन शेतकरी मित्र एका विचाराने कसे एकत्र येतील हाच आपला प्रयत्न राहील. TVS मराठीसाठी संजोग काळगंते.